हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ पाहिलाच असेल, तर हा व्हिडिओ आहे केरळमधला, म्हणजेच की आता केरळमधला आमचा दुसरा दिवस होता आणि त्यानंतर आम्ही मुक्काम जो केला आहे तर मुन्नारमध्ये केलेला आहे। तर खूप छान असं वातावरण आहे आणि हे जी रूम केली होती आम्ही, तर हे रूम पाहू शकता तुम्ही, तर किती छान असं ठिकाणी आहे। तर खूप छान वातावरण होतं। ढग वगैरे जे आहेत ते पूर्ण डोंगरामध्ये मिक्स झालेले आहेत। तर बरेचसे असे डोंगर आहेत ते दिसत नाही आहेत, त्यामध्ये ढग मिक्स झालेले आहेत। तर खूप छान असं वातावरण आहे। तर आम्ही आता तयार झालोत आणि निघालेलो आहोत। तर चला आता पुढचं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। तर हे जे लोकेशन आहे तर हे एकदम समोरचं लोकेशन आहे। तर या साईडलाच आम्ही रूम केलेली होती, तर एकदम छान रूम भेटली होती आणि लोकेशन सुद्धा खूप भारी आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत। तर इथे आहे एलिफंट सवारी आहे आणि साईडला खूप फेमस असं चॉकलेट पण आहेत, त्यानंतर हॉटेल पण आहेत। जेवण वगैरे आम्ही इथंच केलं आणि त्यानंतर आम्ही इकडे पलीकडल्या साईडला एक पार्क होतं, तिथे आम्ही जाणार आहोत। तर चला तर मग पुढे पाहूया। तर ही गाडी आम्हाला न्यायला आलेली आहे। तर एका माणसाला आणि मुलं असो किंवा माणूस असो किंवा स्त्री कोणी, तर एकाला 50 रुपये तिकीट होतं। तर खाली आता पाहूया काय काय आहे। तर चला तर मग जाऊया। तर खूप डेंजर असा रस्ता होता, तर एकदम नागमोडी रस्ता होता। तर तुम्ही पाहू शकता, तर एकदम खतरनाक रस्ता होता। तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। तर जेवढं इमॅजिन केलं होतं त्याच्याही पलीकडे इतकं सुंदर होतं, तर खूप सुंदर होतं। तर हे विलायचीचं झाड आहे आणि नारळाचं झाडं, सुपारीचं झाड, परत जायफळचं झाड, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, ब्रह्मी वगैरे। तर ह्या सगळ्या झाडांची आम्हाला माहिती सांगणार होते, तर कशापासून काय फायदेशीर आहे आणि काय नाही ते। तर पलीकडे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मध्ये काय मी मोबाईल नेऊ शकले नाही। तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत। तर इथं तर बऱ्याचशा अशा वनस्पतीचे ते नावं सांगतात आणि त्याचे ते औषधसुद्धा इथे भेटून जातात। तर हे सेंट आहे, तर औषधाचे जे दुकान आहे ते वरी होते। तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, त्यानंतर आम्ही आता निघणार आहोत। तर इथे आम्हाला चपाती भेटली होती, तर चपाती आणि भाजी, तर तेवढं काही व्यवस्थित नव्हतं, पण पर्याय असा नव्हता। तर जेवण वगैरे करून त्यानंतर या एका लोकेशनवर पोहोचलो आम्ही। तर किती खूप सुंदर असं लोकेशन होतं। तर पूर्ण डोंगर भाग होता आणि त्यानंतर चहापत्तीचे मळेसुद्धा खूप सुंदर वाटत होते। तर खूप छान असं वातावरण होतं।
त्यानंतर आम्ही जाणार आहोत तर मुन्नारमधलं एकदम फेमस रोज गार्डनमध्ये। तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।